भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंनी उपस्थिती लावली आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्यात। एकीकडे शिंदेंची शिवसेना आणि भाजपात दुरावा निर्माण होत असताना आदित्य ठाकरेंची ही भेट नवी समीकरण सांगणारी आहे का असा प्रश्न विचारण्यात येतोय। भाजप नेते मोहित कंबोज आदित्य ठाकरे वैर संपलं। कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे उपस्थित। ठाकरे शिवसेना भाजपची जवळीक वाढते का? शिंदे शिवसेना भाजप दुरावा नव्या समीकरणांची नांदी। साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए। साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए। जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए। आणि एवढं उत्तम वर्णन तुम्ही केल्यानंतर, एवढं तुम्ही मला जवळून ओळखता म्हटल्यानंतर, ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हाथ पकड़ना पड़ा? विधान परिषदेत शेरो शायरीत दोन जुन्या मित्रांची एकमेकांना घातलेली ही साथ राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ठरणार का अशी चर्चा सुरू झाली। या घटनेला आठवडा उलटत नाही तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजप नेते मोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंनी उपस्थिती लावली। या वाढदिवसाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते खरे, पण चर्चा रंगली आहे ती आदित्य ठाकरेंच्या भेटीची। शिवसेनेतल्या बंडाच्या वेळी गोवा ते गुवाहाटी या बंडखोर आमदारांच्या प्रवासात व्यवस्थेची जबाबदारी मोहित कंबोज यांनी सांभाळल्याची चर्चा रंगली। त्यानंतर मोहित कंबोज आणि ठाकरे शिवसेना यांच्यात वैर निर्माण झालं होतं। दोन्ही बाजूंकडनं एकमेकांवर जाहीरपणे सोशल मीडियावरती वार पलटवार करण्यात आले। मवियाच्या काळात ठाकरेंची शिवसेना संजय राऊतांवरती कंबोज यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले। कंबोज आणि संजय राऊत यांच्या सोशल मीडियावरती तीव्र शाब्दिक चकमकी झाल्या। ईडी कारवायांवरून सुद्धा कंबोज आणि ठाकरे शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले। कोविड काळातल्या मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून कंबोज यांचे सातत्याने आरोप, दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर आरोप प्रत्यारोप। आता तेच जुनं वैर विसरून आदित्य ठाकरेंनी कंबोज यांच्या कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीने चर्चा रंगली नसती तरच नवल। यावर विचारणा केल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र युद्धनीती वेगळी आणि परस्पर संबंध वेगळे असं सांगितलंय। तर भेटी क्षणापुरते असतात, वैचारिक मतभेद कायम असतात असं संजय राऊत सांगतायत। अशुभ बोलणं हाच राऊतांचा धंदा असल्याचं सांगत भाजपनं टीकाही केली। एक लक्षात घ्या, कंबोजला आम्ही आधी विरोध केलाय ना आताही विरोध करू आणि याच्या पुढे सुद्धा विरोध करत राहू। त्यामुळे त्याच्या कुठल्याच पॉलिसीला म्हणजे काय आता जाऊ दे, त्याला मला चांगला मूड आहे नाही घालत, परंतु याचा अर्थ आम्ही माणुसकी विसरलेले आहोत असं नाही। कारण आम्ही अत्यंत संस्कारक्षम नेतृत्वाचे धनी आहोत। आमचं नेतृत्व, आमचे कुटुंबीय यांचे संस्कार आमच्यावर फार चांगले आहेत। त्यामुळे मी कालही म्हटलं होतं की युद्धशास्त्राचे काही नियम असतात, युद्धशास्त्रामध्ये कुटुंबियांना कधी मध्ये आणायचं नसतं। हे मी परवा दिवशी पण बोलले आणि ते पुन्हा आज बोलते। बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीय दृष्ट्या पाहू। आणि विरोधकांच्या घरी सुद्धा आम्ही अनेकदा कार्याला गेलेलो आहोत। बाळासाहेब गेले आहेत, आम्ही गेलो, शरद पवार जातात, पण हे तेवढ्या पुरता। बाकी आमचा वैचारिक संघर्ष जो असतो तो थांबत। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये झालेला हा बदल असल्याचं नितेश राणेंनी सूचित केलं। भांडवल संपल्यामुळे फडणवीसांशिवाय पर्याय नाही हे सत्य आदित्य ठाकरेंनी स्वीकारल्याचं त्यांचं म्हणणं आहे। सगळंच भांडवल संपलेलं आहे, दुकानामध्ये माल संपलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही। आम्ही नेहमी बोलायचो की आमचा बॉस हा सागर बंगल्यावर बसतो किंवा आता वर्षा बंगल्यावर आहे। आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत आणि म्हणून ज्यांनी जेवढा लवकर जो मार्ग स्वीकारतील लवकर स्वीकारावा आणि आमचाही बॉस देवेंद्र फडणवीस आहे हे लवकर जाहीर करून टाकावं। सातारा जिल्हा परिषदेतील सत्तेवरून शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याबाबत बैठक झाली असली
तरी मतभेद कायम असल्याचं दिसतंय। अशा स्थितीत आदित्य ठाकरेंची कंबोज यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती शिंदे शिवसेनेची चिंता वाढवणारी आहे। शिंदेच्या शिवसेनेने या भेटीवर टीका केली आहे। अशा दगाबाज नेत्यांपासून दूर राहिलं पाहिजे असं आज जनता स्वतःच सांगत आहे। तर अशा या गोरगरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये न जाणाऱ्या आणि उच्चभ्रू लोकांच्या लग्न पार्ट्या, मुंजी, वाढदिवस यांना जातीने जाऊन हजेरी लावणाऱ्या आदित्य ठाकरे हे आता भारतीय जनता पार्टीच्या जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत। हे याच्यातून सिद्ध होते। तेव्हा अशा लोकांपासून जनतेने सावध राहिलं पाहिजे। मोहित कंबोज यांच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंच्या या भेटीचे नेमके अर्थ तरी काय, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगतेय। काका राज ठाकरेंच्या लवचिकतेचा सल्ला आदित्य ठाकरेंनी पाळला का, अशी ही चर्चा रंगतेय। ठाकरेंच्या शिवसेनेची आदित्य यांच्या नेतृत्वात नव्या दिशेने वाटचाल। भाजप विरोधात राजकारण सोडून सत्तेच्या दिशेने ठाकरेंची पुढची पिढी जातीये का? ऑपरेशन टायगर ही चर्चा असताना भेटीतून खासदारांना काही संदेश दिला गेलाय का? भाजपशी जवळीक वाढवून शिंदे शिवसेनेला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दुफळीची चर्चा, त्यात आदित्य यांची स्वतंत्र भूमिका। मुंबई महापालिकेची सत्ता गमावल्यानंतर नव्या युतीचा शोध सुरू आहे का? शरद पवार यांच्या राज्यसभेच्या खासदारकीवरून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यातील मतभेद यापूर्वीच जाहीर झाले होते। आता आदित्य ठाकरेंनी उचललेल्या या पावलामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नवी काही समीकरणं आणि ठाकरे शिवसेनेमध्ये नवा बदल दिसणार का, हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।